महाराष्ट्राच्या कायमची इतिहासात लक्षात राहावी अशी करायची असेल तर 2 लाखाची अटही रद्द करा आणि ती 3 लाख 4 लाख करा. आमच्यापेक्षा जरा काहीतरी जास्त करा ना. आम्ही केलेलं आहे त्यापेक्षा कमी करताय तुम्ही. आमच्यापेक्षा जास्त केलं तर आमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आणि त्यासाठी मी शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मांडतो. दुसरा HDBT कापूस बियाणं. अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी समस्या कापसाची आहे. तण नियंत्रण, मजुरांची टंचाई. शेतात वाढलेले तण, एवढी मजुरी खर्च होते. आपल्याला माहिती आहे, आपण वर्ध्याचे आहात त्यामुळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं HDBT वैज्ञानिक उपाय म्हणून जे तंत्रज्ञान, बियाणं तंत्रज्ञान समोर आले ते जर अडॉप्ट केलं तर अध्यक्ष महोदय, आपण तणनाशकाची फवारणी करून आपण तणाचा नायनाट करता येतो. 60 ते 70% मजुरी वाचेल शेतकऱ्यांची. म्हणून माझी विनंती आहे की या तंत्रज्ञानाला विरोध न करता तो लवकर अडॉप्ट करण्याचं काम करावं. तीच परिस्थिती कांदा प्रश्नाची आहे. दरसोड वृत्ती केंद्र आणि राज्याची एवढी आहे की आयात निर्यात धोरणामुळे कांद्याचे भाव कोसळतात. जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा घरात येतो त्यावेळी निर्यात बंदी लावता तुम्ही, आणि ज्यावेळी शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांकडे जातो त्यावेळी सगळे नियम शिथिल होतात. हे जरा दिसायला बरं दिसत नाही. म्हणून माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की शेतकऱ्याला माहिती पाहिजे निर्यात बंदी येणार नाही, आपल्याला निर्यात करायची आहे. कांदा यायच्या आधी 15 दिवस 20 दिवस माहिती पाहिजे. त्यामुळे बंद चालू हा उद्योग जरा कांदा उत्पादकांच्यावर अन्याय करणारा आहे. आणि कांदा उत्पादक आज शेतकऱ्यांच्यावर खुश नाहीत. याचं प्रमुख कारण आता तर ते अमेरिकेच्याशी करार झालेला आहे आणि कापूसही तिकडं विदाऊट एनी ड्युटी येणार आहे. तुम्ही कांद्याला निर्यात करायला ड्युटी लावताय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, अमेरिका तुम्हाला मागणी करते आमची सगळी ड्युटी रद्द करा. तुम्ही येणाऱ्या मालाला ड्युटी रद्द करायला लागलाय आणि निर्यातीला ड्युटी लावायला लागलाय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, सगळ्यात शाश्वत हमीभाव शेतकऱ्यांना कांद्याचा निश्चित करायचा काम सरकारने करावा आणि प्रति क्विंटल थेट आर्थिक मदत देण्याचं काहीतरी योजना सरकारने काढावी. आणि नाफेड आणि महा FPC यांनी पारदर्शक पद्धतीने कांदा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत. दुसरा शेवटचा मुद्दा सांगतो. यंदा कांद्याचं उत्पादन 273 लाख टन होणार आहे. 274.9 म्हणजे 274 लाख टन. आणि नाफेड आणि महा FPC यांना खरेदी करण्याचं उद्दिष्ट किती दिलंय माहिती आहे का? 2 लाख टन. 274 लाख टन कांदा महाराष्ट्रात निघणार आहे आणि 2 लाख टनाचं उद्दिष्ट दिलेलं आहे. म्हणजे 0.73% एवढा कांदा खरेदीची केंद्र महाराष्ट्रात येऊन ह्यांचं मार्केट इंटरव्हेन्शन 0.73%. अध्यक्ष महोदय, 10% तर मार्केट इंटरव्हेन्शन असलं पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सरकार गप्पा फार मारतंय. जमिनीवर काही होईना झालंय. आश्वासन शेतकऱ्यांना देऊन आपण निवडून आल्यावर अध्यक्ष महोदय अशा गोष्टी करणं योग्य नाही. मी अधिकचा वेळ घेत नाही. पण अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल दिलदारपणाने याला आपण सामोरं जायला पाहिजे. कृषी मंत्र्यांना माझं भाषण ऐकायला वेळ नाही, दुसऱ्यांशीच बोलत बसलेले आहेत ते. दोन 2019 पासून मी तुमच्यावर होतो ही धमकी दिली आहे त्यांनी मला. नोंद घेतली आहे. जयंतरावजी तुमच्या भाषणाची नोंद घेत आहेत. नाही ना, हातात पेन नाही, कागद नाही. शेजारच्या विधानसभेच्या सदस्यांची पक्षाचं राजकारण काय काय अन्याय चाललाय आपल्या दोघांच्यावर ह्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे हे माझ्या मुद्द्यांना न्याय देणार नाही तशी भीती मला वाटते. त्यामुळे चला उत्तर चांगलं द्या. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला खिशात 4 पैसे जास्त मिळतील असं उत्तर द्या. माझं समाधान नाही झालं तरी चालेल. चला, धन्यवाद. धन्यवाद. एक निवेदन आहे सुधीर भाऊ. एक निवेदन झाल्यावर मग